जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा दर्जा मिळालाय. लंडनमधील कॉकेरेली सायमंडस अर्थात QAS च्या उच्च शिक्षण विश्लेषण फर्मने सदर मानांकन जाहीर केलंय. QAS ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीत आणखी काही भारतीय विद्यापीठांना स्थान मिळालं असून डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये JNU जगात 20व्या क्रमांकावर असल्याचं या मानांकनात नमूद केलं गेलंय. गेल्या काही दिवसांपासून संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंग शेजारी राष्ट्रे अर्थात पाकिस्तान आणि चीनबाबत फारच आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी त्यांना मदत करण्याचा प्रस्तावही त्यांनी AANI ला दिलेला मुलाखतीत मांडलाय. जर पाकिस्तानला दहशतवाद नियंत्रणात आणता येत नसेल तर त्यांना मदत करण्याची आमची तयारी आहे, असं राजनाथ यांनी म्हटलंय. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी ANI यंत्रणेला मोठं यश मिळालंय. या प्रकरणातील 2 आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे, अशी माहिती ANIच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत तपास यंत्रणा लवकरच मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. ANIने दोन्ही आरोपींवर 10 लाख रुपयांची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ANIने या रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी अब्दुल मतीन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजेब यांना कोलकातामधून अटक केली आहे. कोरोना व्हायरसने जगाला हादरवून सोडलं होतं. आता तशाच प्रकारचा एक घातक झोंबी ड्रग जगभरातल्या लोकांचं बळी होतोय. अमेरिका, युरोप नंतर आता ब्रिटनमध्येही झोंबी आजाराने अनेकांचा जीव घेतलाय. ब्रिटनमध्ये झोंबी ड्रगने कहर केलाय. येथे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय. या ड्रगमुळे हात आणि पायांना जखमा होतात आणि या गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील होतो. या ड्रगचा औषधाचा जास्तीत जास्त प्रभाव त्वचेवर होतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागात जखमा दिसू लागतात. यामध्ये संसर्ग वाढतो. रुग्ण झोंबी सारखा फिरतो. म्हणूनच याला झोंबी ड्रग असंही म्हणतात. येस बँक 400 कोटी फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी अजित मेनन याला अटक केली. गेल्या 3 वर्षांपासून गुन्हे शाखेचे पथक आरोपी मेनन याच्या शोधात होतं. आरोपी ब्रिटनमध्ये राहत असल्याने त्याला अटक करता येत नव्हती. मेननला दिसताक्षणी अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेने देशातील सर्व विमानतळ पोलिसांना दिल्या होत्या. गुरुवारी आरोपी हा केरळमध्ये आला असता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही आक्रमकपणे सुरूच आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनच्या कीव क्षेत्रात असलेल्या सर्वात मोठ्या पॉवर प्लांटला मिसाईलने नष्ट केलं. युक्रेनच्या राजधानीपासून सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या दक्षिणेकडील ट्रिपिलिया पॉवर प्लांटवर रशियाने 6 मिसाईल्स डागली आहेत. या हल्ल्यामध्ये मिसाईलच्या स्फोटाने टर्बाईन हॉलमध्ये पूर्णपणे आग लागली, ज्यामुळे आता वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी व्हिएतनाममधील बांधकाम व्यावसायिक टॉंग माय लॅन यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर सायगॉन कमर्शियल बँकेची $12.5 अब्ज रक्कम वैयक्तिक कारणासाठी उधळल्याचा आरोप आहे. व्हिएतनामच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणी लॅन यांच्या व्यतिरिक्त 85 जणांवर देखील निकाल देण्यात आलाय. ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजप तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम करत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातोय. तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या गुलाम झाल्या असून ईडी कारवायांचा धाक दाखवून विरोधकांना कमजोर केलं जात असल्याचा आरोप होतोय. दरम्यान या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलंय. भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासाठी NDA सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा केला. भाजपने सलग 2 वेळा लोकसभेतील बहुमताचा वापर देशाला बळकट करण्यासाठी केला, तर काँग्रेसने आपल्या कुटुंब बळकट करण्यासाठी दशकभर जुने बहुमत वापरले, अशी टीकाही मोदींनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतलाय. पक्षांतर केल्यामुळे त्यांना विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नाही असं मत व्यक्त केलं. त्यामुळे भाजपमध्ये गेले तरी त्यांची आमदारकी कायम राहणार असल्याचं आता स्पष्ट आहे. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. एकदा आपण दिलेल्या गोष्टी माघारी घेत नाही असंही पवार यांनी सांगितलंय. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानात एक खळबळजनक घटना घडली आहे. सैन्याच्या जवानाच्या भावाकडून अनधिकृत शस्त्रास्त्रे जप्त केली म्हणून पाकिस्तानी सैनिकांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारहाण केली आहे. बुधवारी पंजाब प्रांतातील बहावलनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर सैनिकांनी हल्ला केला. मदरिसा पोलीस ठाण्यातील हा प्रकार घडलाय.
कंगाल झालेल्या पाकिस्तानात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. कराचीमध्ये रमजान काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये 19 जणांची हत्या करण्यात आली आहे, तर 55हून अधिक लोक जखमी झालेत. जानेवारीपासून शहरातील दरोड्यात आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झालाय, तर 200हून अधिक लोक जखमी झालेत. गुरुवारी हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाजवळ शाळेच्या बसला झालेल्या भीषण अपघातात 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर 20 विद्यार्थी जखमी झाले होते. या प्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह 3 अटक केली आहे. यामध्ये बस चालक आणि आणखी एका शिक्षकाचा समावेश आहे. तसेच ईद निमित्त सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत का बोलवण्यात आलं या संदर्भात शाळा प्रशासनालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत कधीही आकाशात ताऱ्यांच्या स्फोटाची दुर्मिळ घटना पाहण्याची संधी हौशी खगोलप्रेमींना मिळू शकते. हा स्फोट होणार आहे पृथ्वीपासून 3000 प्रकाश वर्ष अंतरावर. मात्र त्यामुळे पृथ्वीचे आसमंतही उजळून जाऊ शकतं. आयुष्यात एकदाच अशी घटना पाहण्याची संधी मिळू शकते असं संशोधकांनी म्हटलंय. आयफोन बनवणाऱ्या ऍपल या स्मार्टफोन कंपनीनं 91 देशांमधील आपल्या सर्व युजर्सना इशारा देणारं नोटिफिकेशन पाठवलंय. यामध्ये भारतातील युजर्सचाही समावेश आहे. या नोटिफिकेशनमध्ये पेगासस प्रमाणे हेरगिरी करणाऱ्या स्पायवेअर सारखं एका नव्या मर्सनरी स्पायवेअरचा युजर्सना धोका असल्याचं म्हटलंय. दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाचं नवीन गाणं रिलीज झालंय. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेले हे 7वे गाणे आहे. या गाण्याचं नाव आहे 410. सनी मार्टने त्यांच्या YouTube चॅनलवर हे गाणं रिलीज केलंय. लोकांना हे गाणं खूप आवडतंय. गाण्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढतायत.